नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण 2017चे क्वेश्चन पेपर सॉल्व करतो आहे 8th स्टँडर्डचे. ठीक आहे, जे स्कॉलरशिप पेपर आले होते ते सॉल्व करतो आहे. त्याच्यातला आपलं पेपर 1 झालेला आहे कंप्लीट. ठीक आहे, आता आपण पेपर 2 मधला जो मराठी पोर्शन आहे तो पण कंप्लीट केला आहे, 1 to 25 क्वेश्चन. आता इंटेलिजंट टेस्टचा जो सेक्शन 2 आहे तो करतो आहे आज आपण. ठीक आहे, तर याच्यातले आपण आज 15 क्वेश्चन करूया, क्वेश्चन नंबर 26 to 40. तर क्वेश्चन नंबर 26 बघा काय आहे. इन द सेंटेन्स आय हॅड लेंट माय फ्रेंड सम ऑफ माय पॉकेट मनी अँड ही हॅड प्रॉमिस्ड टू रिटर्न इट सून. हाऊ मेनी 6 letter वर्ड्स आर मोर ऑर लेस दॅन 5 letter वर्ड्स. आता याच्यामध्ये काही वर्ड्स असे आहे या सेंटेन्समध्ये जे 6 letters तयार झाले आहे, काही जे आहे ते 5 letters पासून तयार झालेले आहे. ठीक आहे, तर आपल्याला याच्यात काय करायचं, जे 6 letter वर्ड्स आहे ते किती कमी किंवा जास्त आहे 5 letter वर्ड्सपेक्षा. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे बघा, इथं 6 letter वर्ड्स कोणते कोणते आहे बघा. हे बघा फ्रेंड, FRIEND फ्रेंड हे 6 letter वर्ड आहे. त्याच्यानंतर अजून बघा पॉकेट हे 6 letter वर्ड आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर अजून बघा हे मनी किती आहे 5 letter आहे ना याच्यामध्ये, MONEY 5 आहे. त्याच्यानंतर ही हॅड प्रॉमिस्ड आणि प्रॉमिस तर जास्ती आहे. हे रिटर्नमध्ये पण बघा 6 letters आहेत. ठीक आहे, बस एवढंच ना. आता हे तर इथं सेंटेन्स संपलं, आयपासून सूनपर्यंत इथे सेंटेन्स संपतं आहे. ठीक आहे, आयपासून स्टार्ट होऊन. तर इथं बघा 6 letter जे आहे त्यांचे जे वर्ड्स आहे किती आहे 3 आहे आणि 5 letterचा फक्त एकच आहे. म्हणजे किती जास्ती आहे 6 letterवाले, मोर बाय 2. याचा ऑप्शन काय येतो आहे है ना, ऑप्शन 1 याचा आन्सर आहे तो करेक्ट आन्सर, मोर बाय 2. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 27. हाऊ मेनी टोटल नंबर ऑफ वॉवेल्स आर देअर इन द वर्ड एक्झामिनेशन. वॉवेल्स काय आहे तुम्हाला माहितीच असायला पाहिजे. AEIOU है ना, AEIO आणि U हे जे आहे 5 वॉवेल्स असतात. तर इथे बघा कुठले वॉवेल्स किती आलेले बघा वॉवेल्स. हे बघा पहिलं तर E आहेच, त्याच्यानंतर A आहे, पुन्हा I, परत A, पुन्हा I आणि पुन्हा O. तर टोटल किती झाले बघा 1 2 3 4 5 6. तर याचा ऑप्शन कुठला येतो आहे, ऑप्शन नंबर 3. 6 वॉवेल्स याच्यामध्ये आहे. एक्झामिनेशन जे वर्ड आहे त्याच्यामध्ये टोटल 6 वॉवेल्स आहे. ओके, चला बघूया क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 28. इन द लेटर सिरीज GP है ना, हे सगळे लेटर्स दिलेले आहे. विच लेटर हॅज ऑक्युर्ड मॅक्झिमम नंबर ऑफ टाइम्स. सिलेक्ट 2 करेक्ट अल्टरनेटिव्स. आपल्याला इथं जेवढे हे लेटर्स दिलेले आहेत ना ते सगळ्यात जास्त कुठला लेटर जास्त वेळ आलेला आहे. तिथं बघा जी बघा, आता आपण काय करू इथं लिहून घेऊया हां की कुठला लेटर किती वेळ आलेला आहे. तर जी जो आहे बघा इथं जी किती वेळ आला बघा 1 2 3 4 टाइम्स आला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पी बघा 1 2 3 4 पी पण 4 टाइम्स आला आहे. त्याच्यानंतर हे जी झाला आहे पी झाला. आता टी बघा 1 2 टाइम्सच आलेला आहे. त्याच्यानंतर टी पण झाला आहे. आता जी झालेलाच आहे ऑलरेडी. ठीक आहे, टी पण झालेला आहे. आता पी पण झालेला आहे. आता एन बघा 1 फक्त 1 टाईमच आलेला आहे, त्याच्यानंतर नाही आहे. त्यानंतर आपलं जी झालेलाच आहे. आता एम किती वेळेस आला आहे 1 2 टाईमच आलेला आहे. त्याच्यानंतर पी झालेला आहे. वाय किती वेळेस आला आहे, वाय ऑनली 1 टाईम आलेला आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आता इथं आपल्याला मॅक्झिमम नंबर ऑफ टाइम्स कुठले आलेले बघा, जी आणि पी हे 2 असे लेटर्स आहेत जे मॅक्झिमम टाइम्स आलेले आहेत. तर याचं आपल्याला सिलेक्ट 2 करेक्ट अल्टरनेटिव्स पण म्हटलेलं आहे. 2 ॲन्सर आहे याचे. तर पहिला ॲन्सर काय येतो आहे जी आणि अजून एक कुठला पी म्हणजे 4th है ना. तर असे 2 ॲन्सर आहे याचे. एकदम सोपं आहे, एकदम छोट्या मुलालाही सांगितलं तर तो करू शकतो. काही नाही, सगळे लेटर्स तुम्ही काउंट करायचे, मॅक्झिमम टाईम कुठला आलेला आहे ते सांगायचं आपल्याला. ठीक आहे, त्याच्यात 2 पर्याय आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता अरेंज द लेटर्स GASTE टू मेक अ मिनिंगफुल वर्ड अँड स्टेट टू विच ऑफ द फॉलोइंग इट बिलॉंग्स.
तर इथे बघा हे जे आहे ना याच्यावरून एक वर्ड तयार होतो स्टेज, STAGE, स्टेज, है की नाही. तर स्टेजचा जो आहे कुठे असतो स्टेज? थिएटरमध्ये असतो. ठीक आहे. तर याचा ॲन्सर माझ्याप्रमाणे तर 3 आहे. ठीक आहे. पण याची जी ॲन्सर शीट आहे त्याच्यामध्ये हे 2 सुद्धा दिलेले आहे, एअरपोर्ट आणि स्टेशन. थोडं मला तेवढं माहिती नाही स्टेजचा तिथं काय यूज होतो, पण 3rd तर फिक्स आहे, है ना. तर याच्यामध्ये असं काही आपल्याला लिहिलेलं नाही की 2 किंवा 3 आन्सर सांगा. एक जरी तुम्ही सांगितलं ॲन्सर तरी तुमचं बरोबर आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन 30. क्वेश्चन नंबर 30मध्ये बघा लेटर सिरीज हे जे दिलेली आहे BDD, PQ, PDB, है ना, हे सगळं बघा. आता इथं काय करायचं आपल्याला, इन द अबोव लेटर सिरीज विच इज द 7th लेटर टू द राईट फ्रॉम द लेटर विच इज ॲट द 4th प्लेस टू द लेफ्ट ऑफ द लेटर विच इज ॲट द मिडल प्लेस ऑफ द गिवन अल्फाबेटिकल सिरीज. आता हे अल्फाबेटिकल सिरीजमध्ये मिडलमधले कुठला वर्ड आला असेल, कुठला लेटर असेल तिथं पहिले याला काउंट करूया आपण किती लेटर आहे टोटल. तर हे बघा 1 2 आहे ना, किती आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19, टोटल 19 आहे. 19 आहे म्हटल्यावर 18 + 1 आहे ना, मग इकडे 9 असणार आणि इकडे 9 असणार. म्हणजे 10th कुठल्याही साईडवरून तुम्ही 10th लेटर जो आहे तो तुमचा सेंटरचा असेल तर इथे 1 2 3 4 5 6 7 8 9, तर तुमचा सगळ्या सेंटरमध्ये जो आहे ना मिडल प्लेसवर कुठला आहे Q आहे. आता इथं आपल्याला काय म्हटलं आहे आपल्याला की मिडल प्लेसवरून जो 4था लेटर आहे, म्हणजे हे बघा इथूनच काउंट करायचं त्याला. तर पहिला, दुसरा, तिसरा, चौथा लेटर कुठला आहे? D आला आहे. ठीक आहे. इथून राईट हँड साईडला 7th लेटर कुठला आहे? तर इथून याला सोडून इथं फ्रॉम लिहिलेलं आहे ना, फ्रॉम. तर इथं याला सोडून आपल्याला बघा 7th लेटर काउंट करायचं आहे. तर 1 2 3 4 5 6 7, तर कुठला आला आहे? D. याचा ॲन्सर कुठला आहे तो बघा, ऑप्शन नंबर 2. याचा ऑप्शन येतो आहे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन नंबर 31. क्वेश्चन नंबर 31 to 34 डायरेक्शन दिलेले आहे आपल्याला. आपल्याला काय करायचं आहे 31 to 34 जेवढे क्वेश्चन्स आहेत त्याच्यामधलं ऑड टर्म आहे ना, फाइंड द ऑड टर्म. ठीक आहे. आता 31मध्ये काय ऑड दिसते तुम्हाला बघा, ब्लॅकबोर्ड, बॅग, नोटबुक, गार्डनर. आता हे ब्लॅकबोर्ड आहे ना, ब्लॅकबोर्ड, बॅग आणि नोटबुक हे कसं क्लासरूमशी रिलेटेड आहे, पण गार्डनर एकदम ऑड आहे याच्यामधला. तर ऑप्शन 4 जो आहे याच्यामधला ऑड टर्म आहे एकदम. ठीक आहे. त्याच्यानंतर 32मध्ये बघा एक हे है ना अम्ब्रेला दिलेला आहे, याच्यामधला आपल्याला एकदम वेगळा कुठला आहे ते फाइंड करायचं आहे. ठीक आहे. चारीमध्ये तुमचे जे हँडल तर एकसारखं दिसत आहे. ठीक आहे. आणि फक्त याला असं क्लॉकवाईज फिरवत गेला आहे ना, क्लॉकवाईज फिरवला आहे. ठीक आहे. हा जो आहे हा असा क्लॉकवाईज फिरून इकडे आला आहे, पुन्हा हा क्लॉकवाईज फिरून इकडे आला आहे है ना, आणि हा क्लॉकवाईज 90 डिग्रीनी ते मूव करत आहे. तो प्रश्न नाही आहे. इथं बघा एकच याच्यामध्ये डिफरन्स काय दिसतो बघा, इथे जे कर्व आहे इथं 1 2 है ना, इथे पण 1 2, इथे पण 1 2 कर्व आहे. आणि इथे बघा नाही, इथे हे कर्व नाही बघायचं, आतमधले बघा, आतमधले 1 2 3 4 कर्व आहे, 1 2 3 4 कर्व आहे, 1 2 3 4, आणि इथे बघा 1 2 आणि 3, फक्त 3च कर्व आहे आतमध्ये. ठीक आहे. तर याचा ऑप्शन कुठला येतो आहे, ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. मी पण कन्फ्यूज झालो. आतमधले जे कर्व आहे ते काउंट करायचे. ठीक आहे ना. तर बाकी सगळ्यांमध्ये 4 कर्व दिलेले आहे, याच्यामध्ये फक्त 3 आहे. तर याचा ऑड कुठला येणार आहे, ऑप्शन नंबर 4. चला बघूया क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 33. क्वेश्चन नंबर 33मध्ये बघा हे जे नंबर्स आहे, 4ही नंबर्स, याच्यामध्ये आपल्याला एक काहीतरी एक सिमिलरिटी बघायची असते याच्यामध्ये. तर इथं म्हणजे आता आपलं लॉजिक लावू शकतो. ठीक आहे. लॉजिक वेगवेगळे असू शकतात प्रत्येकाचे, पण ॲन्सर आला पाहिजे त्याच्यातला. ठीक आहे ना. जसं आता माझ्याप्रमाणे इथे बघा 2 + 3 है ना, इथे काय करायचं, इथं हे बाकीचे जे आहेत
नंबर्स. इथं कसं दिलेलं आहे 2 + 3 = काय येते 5 आणि 5चा स्क्वेअर जर केला तर किती येते 5चा स्क्वेअर केला तर 25 येते. ही नंबर येते लास्टवाली. ठीक आहे. असं सेम इथे पण बघा 7 + 1 किती येते 8. 8चा जर स्क्वेअर केला तर आपलं किती येते 64. हा शेवटचा नंबर येतो. ठीक आहे. इथे पण बघा 5 + 2 किती येते 7 है ना. हे दोन सुरुवातीचे दोन नंबर ॲड करायचे आणि जो काही टोटल येतं त्याचं जे टोटल येतं त्याचं स्क्वेअर करायचं. त्याचं 49 येते बघा. शेवटचा नंबर येतो आहे. फक्त इथे असं नाही होतं आहे. इथं कसं होतं आहे बघा 3 + 4 केलं तर किती होणार 3 + 4 केलं तर येते 7. आता 7चा जर आपण स्क्वेअर केला तर किती यायला पाहिजे इथं 49. पण इथं काय आहे 36. म्हणजे ऑड कुठला आहे ऑप्शन नंबर 1 जो आहे तो ऑड आहे. 3 4 3 6 जो आहे तो ऑड आहे. ठीक आहे ना. इथे ॲक्च्युली ह्या पहिल्या दोन जे नंबर आहे त्यांचा सम केल्यावर त्याचा जर स्क्वेअर काढला तर शेवटचे 2 डिजिट यायला पाहिजे. पण याच्यामध्ये येत नाही आहे. म्हणजे हा जो आहे ऑप्शन 1 जो आहे तो आपला ऑडमॅन आउट आहे. ठीक आहे. 34 बघा. आता इथे एकदम सोपं आहे बघा. हे मधला वर्ड जो आहे मधला लेटर आहे ना त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं. एफ आणि जी. एफ नंतर जी येते. सी नंतर डी येते है ना. डी नंतर ई येते. आता इथं काय यायला पाहिजे होतं याच्या है ना केच्या अगोदरचा म्हणजे जे इथं पाहिजे होतं जे आणि नंतर के आला असता. पण इथं नाही होऊ लागलं तसं. म्हणजे हा जो आहे ऑडमॅन आउट आहे. ठीक आहे ना. इथे उलटं जर असतं के इकडं जर असं असतं हे LOK तर हे बरोबर झालं असतं. ह्या ग्रुपमध्ये राहिलं असतं. पण हे आता उलटं झालं. के नंतर ना KL है ना. तर हा जो आहे 4th आपला याचा ॲन्सर आहे ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला बघूया क्वेश्चन नंबर 35 नेक्स्ट. क्वेश्चन नंबर 35 मध्ये बघा काय दिलेलं आहे. फाइंड द टर्म टू मॅच द गिवन ग्रुप है ना. सिलेक्ट 2 करेक्ट अल्टरनेटिव्स. आता इथे आपल्याला 2 अल्टरनेटिव्ह फाइंड करायचे. आता ह्या ज्या नंबर्स आहेत ना ह्या नंबर्स काय आहे आपल्याला थोडंसं एक नंबरचं थोडंसं नॉलेज असलं पाहिजे. तर ह्या जेवढे ज्या नंबर्स दिसतात ना ह्या 11नी डिव्हिजिबल आहे. 11नी डिव्हिजिबल का आहे तुम्हाला माहिती आहे ना. यांचं 11चं डिव्हिजिबिलिटी रूल जे अल्टरनेट जी नंबर असते है ना त्यांचा जो सम आहे त्यांचा जो डिफरन्स येतो समचा जो डिफरन्स येतो तो एक तर 0 यायला पाहिजे नाही तर 11 यायला पाहिजे. इथं बघा 1 + 4 केलं तर 5 येतो आणि 3 + 2 केलं तर 5. 5 - 5 केलं तर 0. म्हणजे ही नंबर 11नी डिवाईड होती आहे. ही पण बघा 3 + 9 म्हणजे 12. 4 + 8 म्हणजे 12. 12 - 12 0. ठीक आहे. इथं पण बघा 9 + 4 13. 13 - 2 केलं तर 11 है ना. म्हणजे हे पण 11नी डिव्हिजिबल आहे. तर मग याच्यातले आपल्याला बघायचे आहे की 11नी डिव्हिजिबल कुठले आहेत. तर हे बघा 1 + 1 केलं तर 2. 2 मायनस है ना हे 2 + 4 6. 6 - 2 केलं तर 4 येतं आहे. म्हणजे हे नाही आहे डिव्हिजिबल. ठीक आहे. इथे पण बघा 4 + 4 8 है ना. 8 - 5 केलं तर किती येते 3. मग हे पण डिव्हिजिबल नाही आहे. मग हे बघा 1 + 3 4 है ना आणि 3 + 1 4. 4 - 4 केलं तर 0 येते. म्हणजे ही 11नी डिव्हिजिबल आहे. आणि इथे बघा 3 + 0 3 आणि 9 + 5 14. 14 - 3 किती येते 11. म्हणजे ही 11नी डिव्हिजिबल आहे. तर याच्यातला 2 करेक्ट अल्टरनेटिव्स कुठले कुठले येतात आपले सेकंड आणि 4th. ठीक आहे. 35चं सेकंड आणि 4th येते. ह्या सगळ्या ज्या नंबर्स आहेत त्या 11नी डिव्हिजिबल आहे. ठीक आहे. चला आपण बघूया आता क्वेश्चन नंबर 36. इथेच आहे बघा 36मध्ये काय दिलेलं आहे. आयडेंटिफाय द रिलेशन बिटवीन द फर्स्ट 2 टर्म्स अँड फाइंड द थर्ड टर्म फ्रॉम द अल्टरनेटिव्ह गिवन. सिलेक्ट 2 अल्टरनेटिव्स. इथं पण दिलेलं आहे. तिथं बघा जो काऊचा जो यंग वन असतो है ना आपण मराठीत पिल्लू म्हणतो आपण है ना. गाईचं पिल्लू आहे त्याला काफ म्हणतात. तर असं कोणाच्या पिल्ल्याला कब म्हणतात तर लॉयन आणि टायगर हे दोन्ही जे आहेत त्यांच्या पिल्ल्यांना आपण कब म्हणत असतो. ठीक आहे ना. तर याचे 36चे 2 ऑप्शन आहे कोणते कुठले इथे लिहिलं ना. सिलेक्ट 2 करेक्ट अल्टरनेटिव्ह. तर याचे 3 आणि 4 करेक्ट अल्टरनेटिव्ह आहे. ठीक आहे 36चं. चला बघूया आता क्वेश्चन नंबर 37.
क्वेश्चन नंबर 37मध्ये बघा, इन द फॉलोइंग क्वेश्चन रिलेशन बिटवीन द थर्ड अँड फोर्थ टर्म इज द सेम ॲज दॅट बिटवीन द फर्स्ट अँड सेकंड. फाइंड द टर्म दॅट विल रिप्लेस द क्वेश्चन मार्क. सिलेक्ट 2 करेक्ट अल्टरनेटिव्स. इथे पण 2 करेक्ट अल्टरनेटिव्स आपल्याला फाइंड करायचे आहेत. जसं आता इथे पण बघा, हा जो पहिला आणि दुसऱ्याचा काहीतरी रिलेशन आहे. जसं जो कपडा असतो त्याला आपण कशामध्ये मेजर करतो? मीटरमध्ये कपड्याला. मग शुगरला कशामध्ये मेजर करणार आहे? किलोग्राममध्ये किंवा टन आहे ना, कारण टन पण काय आहे? टन इज इक्वल टू 1000 किलोग्राम म्हणजे 1 टन होतो आहे. ठीक आहे ना. त्याच्यामुळे याचे 2 जे ऑप्शन आहे, एक किलोग्राम आहे आणि दुसरा टन आहे. ठीक आहे. तर कळालं ना, काही सोपंच आहे. क्लॉथला मीटरमध्ये आपण मेजर करतो, शुगरला किलो आणि टनमध्ये करतो. ठीक आहे. त्याचे 2 जे अल्टरनेटिव्ह आहे 3 आणि 4 करेक्ट अल्टरनेटिव्ह आहे. ठीक आहे. तर त्याचा आन्सर आहे 3 आणि 4. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 38. क्वेश्चन नंबर 38 to 40 डायरेक्शन दिलेलं आहे आपल्याला. हे तिन्ही एकसारखेच क्वेश्चन आहे. इन ईच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स रिलेशन बिटवीन थर्ड अँड फोर्थ टर्म इज द सेम ॲज दॅट बिटवीन द फर्स्ट अँड सेकंड. फाइंड द टर्म टू रिप्लेस द क्वेश्चन मार्क. ठीक आहे. इथे तिसरी आणि जी चौथी टर्म आहे त्याच्यामध्ये जो रिलेशन आहे सेम त्याचा जो रिलेशन आहे फर्स्ट आणि थर्डमध्ये जे रिलेशन आहे ना, फर्स्ट आणि सेकंडमध्ये जो रिलेशन आहे तो थर्ड आणि फोर्थमध्ये सुद्धा रिलेशन आहे. ते आपल्याला फाइंड करायचं आहे. तर इथं बघा, हे जे आहे 237चं जो रिलेशन आहे 1728शी कसा आहे? तर इथे बघा, ह्याला जर आपण नंबर आहे 2 + 3 5 + 7 किती येतात? 12. 12ला जर आपण हा जो नंबर आहे हा काय आहे? 12चा क्यूब आहे. 12चा जर आपण क्यूब केलं तर किती येतो? 1728. ठीक आहे. असंच आता इथं जे थर्ड टर्म आहे याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल? यांचं ॲडिशन करायचं आहे. 4 + 1 5 5 + 2 7. 7चा क्यूब काय येतो आहे? आता 7चा क्यूब काय येणार? 343. तर याचा कुठला येतो आहे? ऑप्शन 4. ठीक आहे. सोपं आहे. याच्यामध्ये हे बघा, ह्या तिघांना ॲड करायचं आहे हा ना. 237मधले जे तिन्ही डिजिट आहे 2 + 3 + 7 केलं तर किती येतात? 12. 12चा क्यूब केला तर येतो आहे 1728. ठीक आहे. सेम इथं 4 + 1 5 5 + 2 7. 7चा क्यूब केला तर किती येतं आहे? 343. तर याचा आन्सर येतो आहे ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 39 बघा, CFI WTQ DHL आणि आपल्याला याच्यापैकी 4पैकी एक कुठला तरी ऑप्शन याच्यामध्ये येणार. तर इथे बघा तुम्ही, ह्या इंटेलिजंट टेस्टचा जो पेपर येतो त्याच्यामध्ये वरती अल्फाबेट दिलेले असतात. अल्फाबेट सिरीज दिलेली असते इथे वरती एकदम टॉपला. ठीक आहे ना. इथे बघा अल्फाबेट्स दिलेले आहेत ना. तर हे जे आहे ना याचा वापर करायचा आपल्याला याच्यामध्ये. ठीक आहे. या जे दिलेले आहे यांचा वापर करायचा आहे. तर इथे बघा C जो आहे, C कुठल्या पोझिशनला आहे? थर्ड पोझिशनला आहे. ठीक आहे ना. C थर्ड पोझिशनला आहे. त्याच्यानंतर F कुठल्या पोझिशनला आहे? C नंतर म्हणजे थर्ड नंतर 4 5 6 पोझिशनला आहे. त्याच्यानंतर काय आला अजून? I कुठल्या पोझिशनला येतो बघा? F नंतर 6 आहे ना, 7th 8th 9th पोझिशनला येतो आहे. ठीक आहे. सेम असं WTQ जो आहे ना, लेफ्टपासून, हे आपण लेफ्टपासून घेतला आहे इकडनं हा ना. हे लेफ्ट साईड झाली आहे ABC म्हणजे. आता राईटपासून याला बघा, W जो आहे राईटपासून थर्ड पोझिशनला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर T जो आहे तो T पण बरोबर 6th पोझिशनला आहे. आणि त्याच्यानंतर Q जो आहे तो 9th पोझिशनला आहे. सेम आपल्याला काय करायचं आहे? D, H आणि L है ना, यांचं आपल्याला पोझिशन बघायची. D कुठल्या पोझिशनवर आहे बघा? 4th पोझिशनला आहे. ठीक आहे ना. D जो आहे ना 4th पोझिशनला. त्याच्यानंतर Hची पोझिशन काय ते? 4th नंतर 5th 6th 7th 8th पोझिशनला येतो आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर काय दिलेलं आहे? L बघा इथं 8 चालला आहे, 9 10 11 12th पोझिशनला येतो आहे. ठीक आहे ना. तर ह्या सेम पोझिशन आपल्याला राईटपासून घ्यायचे आहे. तर राईटला 4th पोझिशनला काय आहे? V. तर पहिलं लेटर काय येणार? V.
त्याच्यानंतर 8 नंबरचं काय येणार है ना, व्ही आलं आहे. त्याच्यानंतर 8 नंबरचं काय येणार बघा, हे 4 झालं आहे, 5 6 7 8 म्हणजे आर येणार. 8 नंबरच्या पोझिशनवर काय येणार, आर. त्याच्यानंतर तिथून 12 नंबरवर बघा है ना, आरपर्यंत किती झाले, 8 झाले. 9 10 11 12 एन. ठीक आहे, व्ही आर एन. मग याच्यातलं कुठलं ऑप्शन दिसते बघा, चारीपैकी फर्स्ट ऑप्शन दिसतं, व्ही आर एन. ठीक आहे ना. हे 4th पोझिशनला आहे राईटपासून, हे 8th पोझिशनला आहे आणि एन जो आहे तो 12th पोझिशनला आहे. त्याचा करेक्ट ॲन्सर जो आहे ऑप्शन नंबर 1 आहे. ठीक आहे, चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन आणि शेवटचा क्वेश्चन नंबर 40. क्वेश्चन नंबर 40 बघा, आपला लास्ट क्वेश्चन आहे आता. इथे अशा फिगर दिलेल्या आहे, पहिली फिगर आणि दुसरी फिगर याच्यामध्ये काहीतरी रिलेशन आहे. तोच रिलेशन 3rd आणि 4thमध्ये असायला पाहिजे. तर इथं आपल्याला काय दिसते बघा, इथं एक सर्कल आहे. ठीक आहे, आणि त्याच्या आतमध्ये एक फिगर दिलेली आहे. तर सर्कलचं काय झालं, हॅक्झागॉन झालं आहे. आणि ही फिगर, या फिगरमध्ये पण काहीतरी चेंज झालं आहे. काय चेंज झालं आहे, ही जी फिगर आहे ना, ही बघा हे 90 डिग्रीनी क्लॉकवाईज फिरलेली आहे. ठीक आहे ना, 90 डिग्री फिरली आहे. आणि हा जो मधला हा जो डॉट आहे तो या साईडला आला आहे, अपोजिट साईडला. ठीक आहे ना. तर हेच रिलेशन आपल्याला इथं करायचं आहे. तर आता इथं हेक्झागॉन आहे, तर इथं काय यायला पाहिजे, सर्कल यायला पाहिजे. ठीक आहे, तर या सर्कल म्हणजे 1 2 3 पैकी कुठलं तरी एक होणार. आणि दुसरं म्हणजे ह्या इमेजला मला 90 डिग्री क्लॉकवाईज फिरवायचं आहे. ठीक आहे ना. तर 90 डिग्री क्लॉकवाईज फिरवल्यावर कसं होणार आहे, हे असं होणार. तिसऱ्या नंबरचं जे फिगर आहे ना ते तसं होणार. आणि हा जो डॉट आहे ना, हा जो डॉट आहे तो अपोजिट साईडला जाणार. तर याचा जो ऑप्शन आहे तो 3rd नंबरचा करेक्ट ऑप्शन आहे. ठीक आहे, थोडं व्यवस्थित बघा. हे जे असतात ना थोडंसं हे असतात, म्हणजे तुमचं डोकं जास्त खातात असे क्वेश्चन. ठीक आहे ना, ते क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज फिरतात आणि सगळ्याच फिगरला आपल्याला त्याच्यातलं कुठलं ऑब्जेक्ट कुठं फिरा लागलं आहे ते बघावं लागतं आहे आपल्याला. तर याच्यामध्ये बघा हे बरोबर असं क्लॉकवाईज फिरवा, याला क्लॉकवाईज फिरवल्यावर हे असं होणार. आणि हा जो डॉट आहे इकडचा तो या साईडला येणार. तर इथे बरोबर हे याचं ऑप्शन नंबर 3 जे आहे याचं करेक्ट ॲन्सर आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपले 15 क्वेश्चन्स झालेले आहेत इंटेलिजंट टेस्टचे. ठीक आहे, आता पुढच्या व्हिडिओमध्ये अजून आपण 15 क्वेश्चन बघूया है ना, 41 to 55. त्याच्यानंतर मग उरलेले जे आहे 55 to 75 डायरेक्ट 20 क्वेश्चन आपण 3rd व्हिडिओमध्ये बघू, आहे की नाही, जेणेकरून लवकरात लवकर आपला पेपर सॉल्व होऊन जाईल. कारण याच्यानंतर आपल्याला अजून आता 2017 झाल्यावर मग 18 19 20 21 अप टू 25 सर्वच आपण पेपर सॉल्व करणार आहे. कारण अजून मी बघितलं आहे यूट्यूबवर, कुठल्याच यूट्यूबरनी मध्ये कुठलेच पेपर असे अपलोड केलेले नाही. अधूनमधून कुठले पण केलेले आहेत. आणि विशेषकर इंग्लिश मिडियमचे तर केलेच नाही, मराठी मिडियमवाल्यांनी भरपूर बऱ्याचशा लोकांनी पेपर एक्सप्लेन करून टाकलेले आहेत यूट्यूबवर. पण याच्यामध्ये आपले इंग्लिश मिडियमचे कुठलेही पेपर कम्प्लिटली सॉल्व करून टाकलेले नाही आहे. तर माझा प्रयत्न आहे की सर्व क्वेश्चन व्यवस्थित तुम्हाला एक्सप्लेन करून सांगावे. ठीक आहे, जेणेकरून तुमची चांगली प्रॅक्टिस होईल. एवढे जरी क्वेश्चन पेपर प्रॅक्टिस केली ना आपण, तर बऱ्यापैकी तुम्ही चांगला स्कोर करू शकता स्कॉलरशिप एक्झाममध्ये. आणि त्याची तयारी आतापासूनच सुरू करा. आता शाळा सध्या नाही आहे आणि तेवढं तुमचं लोड राहत नाही सुरुवातीला, तर भरपूर प्रॅक्टिस करून घ्या आताच. कारण नंतर शाळा चालू झाल्यावर शाळेचं जे अभ्यासाचा लोड असते त्याच्यामध्ये याचा अभ्यास होत नाही. ठीक आहे, तर आताच तुम्ही करून घ्या. ठीक आहे, चला भेटूया आता आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.